हॅलो नमस्ते जय शिवराय. मी दिनेश जंगम. मी जनक जवळेकर. मी शौर्य जंगम. आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचे नाव आहे तर मित्रांनो, आता आपण आहोत चेंबूरमध्ये, चेंबूर नाक्याला. आणि मुंबईच्या बाहेर जायचं म्हटलं तर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण की इथे आहे महाराजांची भव्य प्रतिमा. इथे दर्शन करून आपण पुढे चाललो आहोत आपल्या मार्गस्थी. आणि महाराजांचं दर्शन झालं म्हटलं की त्यासाठी आपल्या अंगात ऑटोमॅटिकली उत्साह निर्माण होतो पुढे जाण्यासाठी. आता आम्ही आलो आहोत कळंबोली पेट्रोल पंपावर आणि इथे आम्ही आमच्या गाड्याची टाकी फुल करत आहोत. आणि इथे गुंडू स्वतःची टाकी फुल करत आहे. no, 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 no. सर्वांना भूक लागलेली आहे, तर आम्ही इथे आता घेत आहोत एक छोटासा स्टॉप. खाणार आहोत छकास मिसल. आधार कंपनी कोणाचा झळाका खाऊन मिसलवर तुटून पडले आमचे ड्रायव्हर. आणि हा वडापाववर तुटून पडलाय. गरमागरम मिसल खाऊन आम्ही आता निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी. मिसल गरम, वातावरण गरम, त्याच्यामध्ये एवढी गरमागरमी चालू आहे की अंगात नुसत्या घामाच्या धारा लागलेल्या आहेत. कितीही गरमी असू दे, पण आम्ही राईड एन्जॉय करणार आणि पुढे जाणार. आपण आहोत आता खंडाळा घाटामध्ये. तर मित्रांनो, या घाटाचा इतिहास असा आहे की जेव्हा मुंबई ते पुणे येण्याकरिता इंग्रजांना रस्ता कसा बनवायचा, कसा जायचा सापडत नव्हता, तर त्यांना तो मार्ग दाखवला एका शिंगरोबा धनगर यांनी. तर त्यांच्या स्मरणार्थ 1929 साली हे मंदिर स्मारक म्हणून बांधण्यात आलेले आहे. आपण खंडाळामध्ये ब्रेक घेतलाय आता, कारण खूप गरम होतोय, उकाडा वाढलेला आहे, त्यासाठी इथे ब्रेक घेतलाय. आणि बर्फाचा गोळा सर्वांनाच आवडतो खायला, तो खाऊन आम्ही पुढच्या प्रवासाला लागू. अरे पण आम्ही तुम्हाला सांगितलंच नाही की आम्ही कुठे आणि कशासाठी निघालो आहोत. आपल्याला तर माहितीच असेल आमचा मागील व्हिडिओ चला जेजुरीला, ह्यामध्ये आम्ही कारल्यातील एका सौरभ जंगम म्हणजे आमचा भाचा त्याच्या कॅफेला भेट दिलेली होती. तर त्याचंच लग्न आहे, आम्ही त्यासाठी निघाला आहोत सौरभच्या लग्नाला. जर चुकून आपल्याकडून तो व्हिडिओ मिस झाला असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, आवर्जून पहा. आता आपण पोहोचलो आहोत कारले फाट्याला आणि इथून जात आहोत सौरभच्या घरी हल्दीला. चला दादाच्या हल्दीला. आता हळदीचा कार्यक्रम चालू झालेला आहे, तर आम्ही नवरदेवाला हळद लावून घेतो. आता आमची हळद लावून झालेली आहे, अजून हळदीचा कार्यक्रम चालू आहे. पण आमचा एक मित्र इकडे शिफ्ट झालेला आहे, तर त्याला भेटण्यासाठी आम्ही लोणावळा स्टेशन साईडला जात आहोत. तर चला, त्यांनी कुठला शॉप टाकलेला आहे इकडे ते आपण बघूया, या माझ्यासोबत. इथून असं आपण पुढे आलो तर ही इकडे एक मूर्ती उभी आहे. समोर पाहिलात आपण
तर समोर हा लोणावळा स्टेशन आहे, इथे पाहू शकता. आणि इथे बाजूला आपल्या मित्राचा शॉप आहे, हा पहा, गणेश पान अँड जनरल स्टोअर. ही व्यक्ती आपल्या इथे मुंबईमध्ये होती, आमच्या इथे राहत होती, त्याचे आता शिफ्ट झालेलं आहे लोणावळ्यामध्ये. लोणावळा स्टेशनच्या समोरच आहे. आणि जनकचा एकदम खास मित्र आहे हा. त्याने इथे येऊन शॉप टाकलाय आपला पानबिडी शॉपचा. और भाई कैसा लग रहा है इधर आके? इधर एकदम मस्त है, माहौल कैसा है? कूल हवामान, एकदम कूल हवामान. लोनावला में आया भाई तो कूल ही रहेगा ना. हाँ, मेरे लिए खास करके मिलने के लिए है. इस बात में एक कुछ ठंडा पी लो. ठंडा तो हम लोग पीते नहीं, एक काम करते हैं, आप नारियल पानी पिला दो हम लोगों को. नारियल पानी पीते हैं हम लोग. आ जाओ. नारळ पाणी ठंडा पिण्यापेक्षा नारळ पाणी नारळ पाणी पिया. कोल्ड ड्रिंक थंडा पिण्यापेक्षा नारळ पाणी पिया, त्याने आपली सेहत पण चांगली राहते. आणि अश्विन भाईला नारळ पाणी दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आम्हाला अश्विन भाईने नारळ पाणी दिला. अश्विन भाईला भेटून आम्ही आता परत निघालो आहोत लगन घरी. आपल्याकडे लग्न कार्यातील ही जुनी संस्कृती अजूनही जोपासल्या गेलेल्या आहेत. त्यातीलच ही गुगुल विधी. आता आम्ही सर्व निघालो आहोत कारल्या डोंगरावर वसलेली नवसाला पावणारी आई एकविरा देवी हिच्या दर्शनाला. चला आपण सर्व मिळून दर्शन घेऊया. आता आपण पोचलो आहोत डोंगराच्या पायथ्याशी आणि इथून आता आपण वरती जात आहोत. नवीन पार्किंग तिथे बनवली आहे डोंगराच्या मध्यभागी, म्हणजे आपल्याला जास्त पायऱ्या चढायला लागणार नाहीत वरती. इथून नाही म्हटलं तरी आपल्याला 500-600 मीटर वरती चढावं लागतं. बाईक घेऊन आपण तिथे पार्किंग करू शकतो. कार पार्किंग तिथे अवेलेबल आहेत. आम्ही आता गडाच्या मध्यावर आलेलो आहोत आणि इथून आता पुढील प्रवासाला सुरुवात करणार. वरती जाणार आईच्या दर्शनाला. चला आमच्यासोबत, दाखवतो तुम्हाला. मला पण कुल्फी. इथे आपण 5 पायरी पादुका मंदिरचं दर्शन करून पुढे डोंगर चढण्याची सुरुवात करूया. इथे आम्ही देवीची ओटी घेतली आणि पुढे निघालो. आम्ही इथून निघालो आहोत. पुढे हळूहळू जात आहोत. देवीच्या दर्शनाला निघालो आहोत. आपण पाहत आहात
की इथे भाविकांची भरपूर गर्दी होत असते, जे आपला नवस करण्यासाठी आणि नवस खेळण्यासाठी इथे येतात. एकविराईचा दिनच चालला आहे आतमध्ये. आता लाईन लावावी लागेल आपल्याला इकडे. और गुंडू लाईनीला उभं राहून कसं वाटतंय? शिडी चढण्यापेक्षा चांगलंच आहे. थकलाच लगेच गड चढून. आता खाली उतरायचं एवढं काय ठेवणार. आता खाली उतरताना काय नाही जमणार, पटापट उतरायचा. आम्ही आलोत मंदिरात. मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत आता पोहोचणार आहोत. आमचं आता आईचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि थोडा फोटो शूट साठी सर्वजण उभे राहिलेत, पण त्यांना माहितीच नाही की मी व्हिडिओ बनवतोय. आता आपलं मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि बाजूला जे असणारे बौद्ध लेणी आहेत ते आता आपण एक्सप्लोर करूया. चला तुम्हालाही दाखवतो. कार्ला लेणी ही बुद्ध धर्मीय लेणी इसवी सनापूर्वी सुमारे 1ल्या शतकात खोदलेली आहे. येथील विस्तीर्ण चैत्यगृह हीनयानपंथीय चैत्यगृहापैकी एक सर्वोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्या भव्य प्रवेशद्वाराच्या बाजूस एक विशाल सिंहस्तंभ असून आतील बाजूस अर्धगोलाकृती गवाक्ष, उत्कृष्ट शिल्पकृती आणि कोरीव मूर्ती आहेत. येथील बुद्धाच्या मूर्ती मात्र महायान पंथीयांनी नंतर इसवी सन 5व्या किंवा 6व्या शतकामध्ये कोरल्या असून त्या मूळच्या कल्पनेस धरून नाहीत. या लेण्यात ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेले अनेक शिलालेख असून त्यात लेणी खोदण्यासाठी ज्यांनी दान दिले त्यांचा निर्देश केलेला आहे. त्यातील एका लेखात हे चैत्यगृह जमबुद्दीपातील म्हणजे भारतातील एका अद्वितीय शैलगृह म्हणून वर्णिले आहे. तिथून आम्ही वरती जात आहोत. वरती असे दगडामध्ये कोरीव रूम्स बनवलेले आहेत राहण्यासाठी. असे रूम्स तयार केले त्या काळातील. चला पाहूया आपण. ते वरती 7 ते 8 असे रूम बनवलेले आहेत दगडात कोरलेले. आणि या बाजूला आपण बाहेर बघितलं तर पूर्ण कार्ले गाव दिसतंय आणि त्या आजूबाजूचा परिसर, डोंगर, किती निसर्गरम्य दृश्य आहे पहा. आम्ही कोणत्याही देवस्थानी गेलो तरी तिकडचा प्रसाद आवर्जून घेऊन येतो आणि त्यातल्या त्यात आमचा फेवरेट आहे कंदी पेढे. ते दिसले की ते आम्ही घेणारच. आणि आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जय शिवराय.